नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या शेळी बाजारामध्ये। तर आज आपण बाजारामधील शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बोकड असेल, त्या ठिकाणी बारकी पिल्ली असतील, संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघू शकता मित्रांनो, बाजार आजचा कशा पद्धतीने भरलाय। बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो। तर आपल्याला कोणत्या प्रकारची शेळ्या असतील, बोकडं, मेंढ्या बघायला आवडतील कमेंट करून सांगा। त्या पद्धतीचे आपण शेळ्या, मेंढ्या, बोकड त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो। चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी शेळ्याचा, मेंढ्यांचा बाजाराचा अहवाल त्या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बाजार असेल, म्हैस बाजार असेल, कालवड बाजार असेल, एचएफ जर्सी गाय बाजार असेल, त्या ठिकाणी शेळी बाजार असेल, असे संपूर्ण बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण बाजाराचा अहवाल आपल्याला बघायला मिळेल। जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगा। आपली एक कमेंट लाख मोलाची। तर व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार दादा। नमस्कार। कुठल्या गावचं आहे? आपण मोहोळ जाऊ। मोहोळ, सोलापूर मोहोळ। हां बरं, हे मेंढ्या घेतली त्या काय? हां, आपण ही बकरी खरेदी केली। बरं, किती महिने आहेत हे 3-3.5 महिन्याचे आहेत। 3-3.5 महिने। काय भावाने घेतले का? आपण घेतले 7,000 रुपये एक नग। 7,000 भावाने सगळं? 6 नग आहे, 7,000 घेतले। हे मेंढा आहे सगळं? हो, 5 मेंढा आहेत एक। बरं, ही कशी तुम्ही कसं काय कोणत्या आपण हे सांभाळायसाठी घेतले। 3 महिने सांभाळणार आणि परत विकणार। परत विकणार म्हणजे तुमचा थोडक्यात शेतीपूरक जोडधंदा आहे म्हणा। आपण नवीन सुरुवात केली आता। नवीन सुरुवात केली। तुम्हाला काय वाटतं यात आहे का प्रॉफिट? आता आपण प्रयोग करून बघणार आहोत आता। बरोबर, अनुभव घेणार। बरोबर, ठीक आहे। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। शुभम बेलदर नाव, 8788 01 38 75। धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार। कुठल्या गावचं आहे? सोलंकरवाडी। सोलनकरवाडी कुठं आले? मोडलीम जवळ। मोडलीम जवळ। ही बोंडी शेळी तुमच्याकडली? शेळी आपल्याकडे। बरं, किती दिवस बाकी आहे तिला? तिला एक 15-20 दिवस। दाताला कसे? दाताला 6 दाते आहे। 6 जाती 15 दिवस येणार आहे। हा बरं, खाणीतली शेळी आहे ही? हा, खाण्यातली एक नंबर। बरं, ही किती पिल्ली देते? ही 2-3 देते। 2-3 देते। किती हा। किंमत सांगता येईल? हिची किंमत 30,000 रुपये सांगतो, पण फायनल द्यायची 25ला। 30,000 शेळी किंमत सांगताय, 25ला द्यायची। हा बरं, मोठ्या मापाची शेळी मित्रांनो बघू शकताय। मालकाने 30,000 किंमत सांगितली। हा, व्यवहारला बसल्यावर 25 पर्यंत सुटेल। हा हा 25च्या आतनं काय होईल? नाही नाही। बरं, हे तिला बोकडे 2। तिला बोकडा दे। हो, काही समोर 2 बोकडे। कितीची जायची काय? हा 2 बोकडं आणि ही शेळी। हा, किती दिवस झाले खाली होऊन? तिचं 25,000 सांगितलं। 25,000। बरं, कितीपर्यंत सुटेल? तिचं 22ला द्यायची। 22ला द्यायची काय? बरं, ठीक आहे। आपला मोबाईल नंबर द्या। 70 38 12 9 47। शेतकरी आहे व्यापारी आहे? शेतकरी नाही, आम्ही व्यापारी आहे। बरं, व्यापारी आहे काय? ठीक आहे। कसा आहे आजचा बाजार? बाजार चांगला आहे, म्हणजे घेणारसाठी चांगला आहे, विकणारला? सगळ्याला चांगला आहे। बरं बरं, ठीक आहे। नमस्कार भैया। कुठल्या गावचं? हां, बरं, किती कधी झाली आहे खाली? महिना गाब आहे शेळी? 1 महिने गाब आहे खाली। काय किती किंमत सांगताय? हां, 17,000। कितीपर्यंत मागितली? 14.5 पर्यंत मागते ती। किती आलं तर देणार आहे? हां, 15? बरं बरं, ठीक आहे। मोबाईल नंबर द्या। 78108616। हां, 78108616। धन्यवाद दादा। नमस्कार। वर्षाचा कुठल्या गावचं? वाकी। वाकी शिवणे। बरं, किती महिन्यात बोकडा आहे? हे वर्षाचा बोकड आहे। 1 वर्षाचा आहे। किती किलो भरेल? हे बरं की 18-19 किलो। किती किंमत सांगताय? याची किंमत आहे, त्याची किंमत सांगे 12,500। 12,500। कितीपर्यंत मागणी होते? मागणी होते कमी। आज मार्केट पडले जरा, त्यामुळे। कशामुळे पडले? मार्केट जरा आता बकरीच झालंय, त्याच्यामुळे जरा थोडं बोकडाच मार्केट पडले, त्यामुळे बोकडं कमी आले ते बाजारात। बरं, कितीपर्यंत सोडणार आहे दादा? ठीक आहे, सोडा 11पर्यंत। सोडा 11पर्यंत। 11ला आपल्या देशी बोकडा आहे ना? हा, देशी तर शेतकरी आहे दादा तुम्ही? शेतकऱ्याजवळ बोकडा मित्रांनो 11,000ला फायनल द्यायचा आहे। 20 किलोच्या आसपास जिवंत भरेल असं यांचं म्हणणं आहे। तर यांचा नंबर देणार आहे आपण। नंबर सांगा दादा। 97 66 26 0201। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। कुठल्या गावचं आहे? तिप्पाळी जुनोनी। जुनोनीकडे आलं काय? किती महिने आहे का आपलं? किती वेळ आहे शिळे? चौथी येत आहे। चौथ्यात आहे।
दाताला संपली आहे नाही चौशे 4 दात चौथ्या आहे शिळी आता गाभण आहे गाबण्या किती महिने आहे? 3 महिने झाले 3 महिने 3 महिने 1 महिना अजून सांभाळायची हा बरं कुठल्या ब्रीडमध्ये येतं हे हे अजून 2 महिने येतात बघा की श्रावण महिन्यात ब्रीड हा शिळी कुठल्या जाते ती दिशे दिशे का बरं किती किंमत सांगताय ही 17,000 रुपये जमले 17,000 सांगायला 14,000 मागते ती किती आलं तर सोडायचे 15,000 तर सोडायची 1,000 राहिले काय हा बरं शेळी मोठ्या मापाई तुम्ही शेतकरी आहे हो शेतकरी तर शेतकऱ्याजवळ मला मित्रांनो मोठ्या मापाई शेळी अगदी चांगल्या क्वालिटीचे 1 महिना बाकी अजून ही कुठल्या खाणीतली शेळी आहे कसं आहे हा नाही घरगुती आहे जास्त पण खाणीतली आहे ना चांगली होय चांगले 1 नंबरचे बरं, आता 17 जण मागते 14 13.5 14 बरं एक जणांना 14,700 केले तर मी फायनल 15,000 म्हणले 15,000 तर देणे तर मागायचे मोबाईल नंबर द्या 8600 75 08 11 75 08 11 08 11 धन्यवाद हो नमस्कार दादा नमस्कार बोला कुठल्या गावचा आहे जवळा सांगोला जवळा बर हे किती वर्षाचं आहे 1 वर्ष 1 वर्ष दाताला कसं आहे दुसरं 2 दात 1 वर्षाचा कुठल्या ब्रीडमध्ये येते वाटग्या माडगावमध्ये येते मित्रांनो बघू शकताय माडगाव बीडचा मोठ्या मापाचा मेंढा 1 वर्षाचा आहे दाताला कसा आहे म्हणला दुसरा 2 दात शेतकरी आहे व्यापारी आहे शेतकरी शेतकरी आहे बरं किती किंमत सांगताय 51 हां 51,000 बरं ह्याचा कशाला उपयोग केला जातो मेंढरा ब्रिडिंगसाठी बरं तर ब्रिडिंगसाठी वापरला जातो मित्रांनो मोठ्या मापाचा मेंढा आहे बघू शकताय अगदी सदृढ शरीराचा चांगलं कमऱ्या मापाचा मेंढा आहे घेऊन या इकडे घेऊन या काय होईल द्यायची किंमत फायनल सांगितलं व्यवहारला बसल्यावर होईल कमी जास्त 30,000 आलं सोडायचं असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा माडगा बिडचा मेंढा आहे सदृढ शरीराचा आहे शेतकऱ्याजवळ आहे तर कोणाला पाहिजे असतं तर आपण यांचा नंबर देणार आहोत संपर्क साधू शकतो मोबाईल नंबर द्या 97 17 91 ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली चिंचोली कुठल्या बेळ चिंचोली 5 किलोमीटर ठीक आहे शेळी कुठल्या ब्रीडमध्ये येते बिटल क्रॉस आहे बिटलला क्रॉस केली हा बरं येईल का गाब आहे काय नाही आता सडे आता कोकरी ऐकली ती कोकरं विकली आता ऐकली हा 10-15 झाली बरं गाब नाही मग आता गाव गेली गेली आहे नक्की पडले बरं किती किंमत सांगताय आता 11 सांगतो 11,000 बरं कितीपर्यंत मागितली ती 8 पर्यंत मागते दाताला कशी दाताला आता एवढं काय माहित नाही माहीत नाही बघायला येईल का मित्रांनो बघू शकताय दाताला 4 दात शिळे सोडा 4 दात शिळे किती दुसरे येत आहे ना दोन्हीत झाली दोन्ही येतं झाले तिसरे येत 4 दात सायदा ती शिळे मित्रांनो जर सडी शिळे दादा किंमत लय होती नाही होते मापात आहे किंमत बिटल आहे बरं हा बिटलला किंमत आहे हो बरं कितीपर्यंत फायनल द्यायची किंमत सांगायची फायनल द्यायची 9 9.5 9.5 आल्यावर सोडाय हा मोबाईल नंबर द्या 98 90 60 49 31 60 49 31 ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केल्यावर जमवून देणार देणार ठीक आहे एक 8 पर्यंत 8 पर्यंत नाही नाही 9 पर्यंत 9 आले ते ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो शेतकरी येते जर कोणाला लागली तरी शेळी घेऊ शकताय धन्यवाद हो नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचं फुलझंडी फुलजंदी बर तर किती म्हणजे किती वेळ येत आहे ही तिसरे येतं जे सगळ्या तिसऱ्या येत आहे सगळ्यात तिसरे बर गाभं नाही द्या सगळ्या 4 मागास गाभणे ते 3 येलेले आहेत 3 येलेले आहेत त्या 4 किती महिने गाभं नाही ती 2.5 महिने 2.5 महिने किती किंमत सांगताय 25,000 सांगतो 25,000 एक बर त्यांना तुम्ही 10वी लावली नाही ती ती एका खांडव्यातली मेंढर असल्यामुळे दावली लागली जात नाही त्या कुठं नाही कुठं जात. कारण आता वाहनात भराई म्हणलं तर उचलून टाकायचं हे आता पळून आता बाजार आहे एवढा नाही मोठा, कुठं एखादं जात गेलं पळून तर नाही जात एकाला एक सोडून कुठं जात नाही बरं एकाला एक सोडून सगळीच गेली तर नाही आपण कशाला आहे मग म्हणजे तुम्ही एकाला लक्ष ठेवलं ती सगळी थांबते ती मला म्हणजे माणसं परास मेंढर बरी ही त्यातली. मेंढर बरी म्हणजे ती दादा कोणकडनं आधीच गाणं ती काय खोटं नाही मला आहे का नाही बरोबर बरं बरं तर मित्रांनो बघू शकता शिस्त काय असते मेंढरा कोंड शिकावे तर एक मेंढर थांबलं तर एकही दावणं लावता सगळी मेंढरं एका कळपात बसलेली तर बाजारात देखील ही शिस्त बघून अतिशय छान वाटलं कारण एक पुढं पडला का मागं समधी कशी पडते तशी पळणार आहे तसं ना हा हां तर काय होईल फायनल किंमत किंमत 22 मागते ते आपण 24 द्यायचं ना म्हणतो
बर 22 मागते समजे आणि बारक्या पिल्या आहेत त्या खाली मोडते हा ते 3 पिल्ले त्या खाली मोडते ती 4 मीटर झाले बर ते किती आणले ती मेंढर 3 आणि 3 7 आहे ती काय 10 आणले होते 10 पैकी 25 ने 3 विकलेत किती मेंढर आहे तुमच्याकडे 10 आपल्याकडे 20 मिनिट आहेत 20 आहे त्यातली मग एवढी विकल्यावर कसं आलाय काय तर करायचं अजून काय तर असते ना अजून मागं. हां ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा 70 हं, 20 हं, 79 हं. 10 27 ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ही 22च्या मापात 22 म्हणला ना का 24 22 हा 22च्या मापात ही मेंढ्या देणार आहे ते जर कुणाला लागली तर आता नंबर दिला त्यावरती संपर्क साधा धन्यवाद मामा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर शेवटपर्यंत कोणी बघत असाल तर नक्की कमेंट करा आपली कमेंट लाख मोलाचे तर बाजारामध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे थोडं व्हिडिओला देखील काय अडचण निर्माण होते थोडंफार समजून घ्या मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारची शेळ्या असतील बोकडं असतील मेंढ्या असतील पिली असतील बघायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा त्या पद्धतीचे आपण शेळ्या मेंढ्या त्या ठिकाणी कव्हर करूया बऱ्याच शेतकरी मित्र आहे कमेंट येतो त्याची शेळ्या दाखवा त्यांच्यासाठी आज आपण शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ इथं थांबू धन्यवाद